नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलेला आहे। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आमदारांविरोधामध्ये फेसबुक पोस्ट लिहिल्यानं वाद उफाळून आलाय। नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती करण्याची इच्छा सेनेच्या 3 आमदारांची होती। मात्र नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकरांनी युती न करता 40 उमेदवार रिंगणामध्ये उतरवले। यात आमदार हेमंत पाटील आणि बाबूराव कदम यांनी थेट अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला। नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार निवडून आले तर नांदेड दक्षिणमध्ये एकच उमेदवार निवडून आला। याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। कुठल्याही पदाधिकाऱ्याचा विचार घेतला नाही, कुठल्याही जो काही जे उमेदवार शहरामध्ये पडले त्यांचाही कुठला विचार केला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण अशी चर्चा ऐकण्यात येत आहे की त्यांच्या मुलाला महापालिकेमध्ये कुठलं तरी पद मिळणार आहे, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी कार्यकर्त्यांचा विचार न करता, पदाधिकाऱ्यांचा विचार न करता, कोणालाही माहिती नाही अशा प्रकारची ते भाजप सोबत जाणार आहे। तर हा सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला की असं कसं शक्य आहे।